श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आज आपण स्वामींच्या मनाला भावुक करून टाकणाऱ्या आणि आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी, त्यांवर स्वामींचे चमत्कार कसे घडत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर आपल्या स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओ सुरू करू. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी अनेक अशा अद्भुत किमया घडल्या आहेत की ज्या त्यांच्या कृपेने आणि आशीर्वादाने भक्तांचे जीवन बदलून टाकले. खाली दिलेल्या कथा आणखी विस्ताराने सांगितल्या आहेत, ज्यात स्वामींच्या महान कार्याची गोडी स्पष्टपणे उमटते. 1. स्वामींच्या दर्शनाने सापाचे फण कसे दूर झाले ते पाहू. एक वेळची गोष्ट आहे की एका गडाच्या किल्ल्यावर असलेल्या एका भक्ताने स्वामींच्या कृपेने त्याच्या घरी असलेल्या सापाच्या धोक्यापासून मुक्ती मिळवली. त्याचं कुटुंब एका खेड्यात राहत होतं आणि त्या घरात एक मोठा साप लपलेला होता. तो साप घरात असताना मुलं खेळायला जात नाहीत आणि महिलाही भयभीत होऊन घराबाहेर पडत नाहीत. यामुळे घरात असलेले सर्व लोक मानसिक तणावाखाली होते. त्यानंतर एक दिवस त्या भक्ताने स्वामींच्या दर्शनासाठी पंढरपूर जाण्याचा निश्चय केला. स्वामींना शरण जाताच त्याने आपली व्यथा सांगितली. स्वामींनी शांतपणे त्याला सांगितलं, ध्यान ठेव, विश्वास ठेव आणि श्रद्धेने माझ्या चरणी जाऊन शरणागती स्वीकारा. मी तुमचं रक्षण करेन. भक्ताने स्वामींच्या शब्दाला पक्का मानून आपल्या कुटुंबाला सांगितलं आणि स्वामींच्या आशीर्वादाने घरात जातो. घरात गेल्यानंतर काही तासांनी तो साप त्याच्या घरातून निघून गेला आणि त्याला काही दिवसांतच चांगला आर्थिक फायदा झाला. त्यामुळे स्वामींच्या चरणांमध्ये विश्वास ठेवून संकटातून मार्ग काढण्याची त्याला प्रेरणा मिळाली. 2. स्वामींनी कर्ज चुकवण्याचे संकट कसे दूर केले ते पाहू. एक शेतकरी स्वामींच्या चरणी गेला. त्याने स्वामींच्या चरणी शरण घेत आणि आपली सर्व परिस्थिती मांडली. त्याचे शेत मोठे होते, पण त्याला दरवर्षी कर्ज फेडणे खूप कठीण जात होतं. शेतात पिकांची उंची चांगली होती, परंतु त्या पिकांच्या विक्रीत मिळालेला पैसा कर्जाच्या व्याजातूनही कमी पडत होता. त्यामुळे तो कायम चिंतेत होता. स्वामींनी त्याला आश्वस्त केलं आणि सांगितलं, कष्ट करा, मेहनत करा आणि मी तुम्हाला मार्ग दाखवीन. शेतकऱ्याने स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवून कष्ट करायला सुरुवात केली. त्याला कुणीतरी मोठा ऑर्डर दिला आणि त्याच्या शेतातील पिकांच्या विक्रीतून चांगली कमाई झाली. त्याने कर्ज फेडलं आणि त्याच्या कुटुंबाला आनंद मिळाला. स्वामींच्या आशीर्वादामुळे त्याला आर्थिक संकटावर विजय मिळवला. 3. स्वामींच्या आशीर्वादाने आरोग्य कसे प्राप्त झाले तेही पाहू. एका वेळेस एका भक्ताने स्वामींच्या चरणी शरण घेतली. ती गंभीर आजाराने ग्रस्त होती आणि डॉक्टर सांगत होते की तिच्या बचावाची फारशी शक्यता नाही. ती हताश होऊन स्वामींच्या दरबारात आली. स्वामींनी तिला धीर दिला आणि तिला सांगितलं, तुम्ही न घाबरता माझ्याकडे लक्ष ठेवा, मी तुमचं रक्षण करीन. स्वामींच्या शब्दांचा प्रभाव तिच्या मनावर झाला आणि ती स्वस्थ होऊन आपल्या उपचारांचा सुरुवात केली. स्वामींच्या आशीर्वादाने तिचं आरोग्य हळूहळू सुधारत गेलं. 1 महिन्याभरातच ती पूर्णपणे स्वस्थ झाली आणि त्यानंतर ती आपल्यातील सर्व डॉक्टर आणि इतर लोकांना सांगू लागली की हे सर्व स्वामींच्या आशीर्वादामुळेच शक्य झालं. स्वामींच्या कृपेने तिने त्याच्या जीवनात एक नवीन आशा अनुभवली. 4. पुस्तक लिहिण्याचा आशीर्वाद कसा आला ते पाहू. एक शिक्षक स्वामींच्या दर्शनासाठी पंढरपूर गेला. त्याला त्याच्या जीवनातील एक मोठं स्वप्न होतं. समाजात शालेय शिक्षणाची पद्धत सुधारायची, परंतु त्याला त्याच्या विचारांना रूप देण्यासाठी साहित्य लिहिण्याची कल्पनाच कधीच आली नव्हती. त्याने स्वामींच्या चरणी शरण घेतली आणि स्वामींना त्याच्या विचारांची गाठ सांगितली. स्वामींनी त्याला स्पष्ट सांगितलं, तुम्ही मनाशी ठरवून विश्वास ठेवा, तुम्हाला लेखनाची प्रेरणा मिळेल. काही महिन्यांनंतर त्याला त्याच्या जीवनातील पहिले पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्या पुस्तकाने समाजातील शिक्षणाच्या पद्धतीवर एक नवीन दृष्टिकोन दिला. पुस्तक खूप लोकप्रिय झाले आणि त्याने शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान दिलं. त्या शिक्षकाला स्वामींच्या कृपेने आपल्या स्वप्नाचा मार्ग सापडला. 5. प्रेमाने ओतलेले संकट कसे दूर झाले ते पाहू. एक भक्त आपल्या मुलीला पंढरपूरच्या यात्रा करण्यासाठी पाठवतो, पण यात्रा दरम्यान ती हरवते आणि तो भक्त तिच्या स्थितीबद्दल चिंतेत होतो. त्याच्या मनातील अशा वेदनांच्या परिस्थितीत तो स्वामींच्या चरणी गेला. त्याने स्वामींना आपल्या मुलीला हरवल्याची गोष्ट सांगितली. स्वामींनी त्याला शांततेने सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही लवकरच आपल्या मुलीला परत भेटाल. स्वामींच्या आशीर्वादाने तो भक्त परत पंढरपूर गेला आणि त्याला त्याची मुलगी एका आश्रयस्थळावर भेटली. ती सुरक्षित होती आणि दोघे परत एकत्र आले. त्या भक्ताने स्वामींच्या कृपेचा अनुभव घेत आपल्या कुटुंबातील सर्व संकटावर विजय मिळवला.